स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, 16 मे 2024 ची ही रात्र तुमच्या आयुष्यात असा काही महाचमत्कार घडवणार आहे ज्याची प्रतीक्षा तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून डोळ्यात तेल घालून करत होता. शनिदेव आता तुमच्या राशीतून बाहेर पडून रेवती नक्षत्रात प्रवेश करत असून हा काळ तुमच्या संघर्षाचा अंतिम हिशोब चुकता करणारा ठरणार आहे. ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं, ज्यांनी तुमच्या धैर्याची परीक्षा घेतली आणि ज्यांनी तुमच्या पाठीमागे कारस्थान रचली, त्या सर्वांचा काळ आता जवळ आला आहे. ही केवळ एक अमावस्या नाही, तर मेष राशीच्या जातकांसाठी रंकते राव होण्याचा तो ऐतिहासिक क्षण आहे, ज्याचा संकेत खुद्द शनिदेवाने दिला आहे. तुमच्या काळजाचा ठोका चुकवणारी ही शनीश्वरी अमावस्या तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळ कायमचा संपवून भाग्योदयाची नवीन पहाट घेऊन आली आहे. पण लक्षात ठेवा, शनीची ही चाल जेवढी शुभ आहे तेवढीच ती सावध करणारीही आहे. या रात्री तुमच्या वाट्याला अमाप संपत्ती येणार की एवढं मोठं संकट तुमची वाट पाहतंय? तुमच्या कुंडलीतील ग्रह नक्की कोणत्या रहस्याचा उलगडा करणार आहे? तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण यातील एक छोटासा उपाय तुमचं संपूर्ण नशीब बदलू शकतो. ही रात्र तुमच्या संघर्षाच्या अंताची आणि विजयाच्या सुरुवातीची साक्ष देणारी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, 16 मे 2026 ची ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी कलाटणी ठरणार आहे, कारण शनिदेव आता रेवती नक्षत्रात प्रवेश करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि शनी यांच्यातील हे समीकरण तुमच्या भाग्याची कवाडे उघडणारे ठरेल. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या मनाची एक अनामिक भीती आणि अस्वस्थता होती, ती आता शनीच्या या शुभम परिवर्तनामुळे कायमची नष्ट होणार आहे. ही केवळ एक ग्रहाची चाल नाही, तर तुमच्या कष्टानंच सोनक होण्याची एक दैवी सुरुवात आहे, जी तुम्हाला प्रगतीच्या नवीन शिखरावर घेऊन जाईल. मेष राशीच्या जातकांनो, तुमची राशी अग्नितत्वाची आणि सुरुवातीची राशी आहे, त्यामुळे शनीचा हा बदल तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांना जाळून भस्म करणार आहे. गेल्या काही काळात तुम्ही जे मानसिक क्लेश सोसले, जे अपमान गिळले, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब आता शनिदेव चुकता करणार आहे. या अमावस्येच्या रात्री तुम्हाला तुमच्या अंतरात्म्यातून एक विलक्षण ऊर्जा जाणवेल, जणू काही निसर्गच तुम्हाला सांगत आहे की आता तुमचे चांगले दिवस आले आहेत. तुमच्या मनात दाटून आलेले निराशेचे सर्व ढग या रात्रीच्या तेजाने विरून जातील आणि तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज पाहायला मिळेल. मेष राशीच्या जातकांनो, शनीची अमृतदृष्टी तुमच्या महत्वाकांक्षेला वास्तवात उतरवण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्या कामासाठी तुम्ही रक्ताचं पाणी केलं पण यश मिळालं नाही, तिथे आता परिस्थिती पूर्णपणे तुमच्या बाजूने फिरेल. शनिदेव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी सज्ज झाले आहेत. ही रात्र तुम्हाला हे शिकवून जाईल की नियती कधीच कोणावर अन्याय करत नाही, फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. आता ती वेळ आली आहे जेव्हा तुमचं नशीब तुमच्या साहसाची साथ देईल आणि तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही नेहमीच सिंहासारखं जगायला शिकलात, पण अनेकांनी तुमच्या यशाचा स्पष्ट वक्तेपणाचा गैरफायदा घेतला. तुमच्या पाठीमागे कारस्थान रचणाऱ्याची संख्या काही कमी नव्हती, पण आता शनिदेवाचा न्यायदंड सक्रिय झाला आहे. जे लोक तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते किंवा तुमच्याबद्दल समाजात चुकीची अफवा पसरवत होते, ते आता स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात अडकणार आहे. तुम्हाला कोणाशीही प्रत्यक्ष लढण्याची गरज नाही, कारण तुमची सत्यता आणि तुमची जिद्दच्या रात्री तुमच्या विजयाची ढाल बनून उभी राहणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या साहसी मनावर झालेल्या जखमा आता या रात्रीच्या दैवी ऊर्जेमुळे भरून येणार आहेत. अनेकदा तुम्हाला असं वाटलं असेल की देवाला तुमचं दुःख दिसत नाही का? पण लक्षात ठेवा, शनिदेव जेव्हा फळ देतात तेव्हा ते अत्यंत गोड असतं. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात जे लोक तुमच्यावर जळत होते, त्यांना आता तुमची प्रगती उघड्या डोळ्यांनी पाहावी लागेल. ज्यांना तुम्ही तुमचे मानले आणि त्यांनीच तुम्हाला डावलले, अशांना आता तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचे स्थान समजेल. तुमच्या संयमाचे फळ इतके भव्य असेल की तुमचे मन आनंदाने आणि अभिमानाने भरून येईल. मेष राशीच्या जातकांनो, या अमावस्येच्या रात्री तुमचं नशीब तुमची साथ देण्यास सज्ज झालं आहे. शनीची ही अद्भुत
वाटचाल तुमच्यासाठी विजयाचा मार्ग मोकळा करणार आहे. तुमच्या विरुद्ध कितीही षडयंत्र रचली गेली तरी तुमच्या कर्माची ताकद इतकी मोठी आहे की कोणतीही नकारात्मक शक्ती तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. ही रात्र तुम्हाला हे शिकवून जाईल की शांत राहून केलेला संघर्ष कधीही वाया जात नाही. आता तुमची वेळ आली आहे आकाशाकडे पाहून त्या विधात्याचे आभार माना, कारण तुमच्या आयुष्यातील वाईट काळ आता कायमचा संपुष्टात आला आहे. मेष राशीच्या जातकांनो, 16 मेची ही अमावस्या तुमच्या घराच्या उंबरठ्यावर सुखाची पावलं घेऊन येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या कुटुंबात जे छोटे मोठे वाद किंवा वैचारिक मतभेद सुरू होते ते या रात्रीच्या शांततेत विरून जाणार आहेत. तुमच्या राशीचा स्वभाव मुळातच कडक असला तरी मनातून तुम्ही हळवे असता आणि शनिदेव या रात्री तुमच्या याच निष्ठेचं फळ तुम्हाला देणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत असलेल्या नात्यात एक नवा विश्वास किंवा निर्माण होईल आणि घरामध्ये आनंदाचे मंगलमय वातावरण तयार होईल, ज्यामुळे तुमचं मन तृप्त होईल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्या मुलाच्या प्रगतीविषयी किंवा त्यांच्या भविष्याविषयी जी चिंता तुम्हाला सतावत होती ती आता दूर होण्याचे संकेत मिळत आहेत. या अमावस्येला घरातील मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद तुमच्यासाठी सुरक्षा कवच बनून उभे राहतील. जर तुमच्या मनात कोणाबद्दल कटुता असेल तरी ती बाजूला सारून प्रेमाने जवळ जाण्याची हीच ती वेळ आहे. या रात्री तुमच्या शब्दांना एक वेगळीच धार आणि माधुर्य प्राप्त होईल, ज्यामुळे दुरावलेली माणसं पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाच्या छायेत परत येतील. तुमच्या घराची ही शांतता तुम्हाला आंतरिक बळ देणारी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, ही रात्र तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की तुमचं कुटुंबच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. शनीची कृपा तुमच्या कौटुंबिक जीवनावर अशा प्रकारे पडणार आहे की जुन्या पिढीतील आणि नव्या पिढीतील अंतर कमी होऊन घरामध्ये एकजुटीची भावना निर्माण होईल. ज्या घरातील लोक एकमेकावर प्रेम करतात तिथे साक्षात लक्ष्मीचा वास असतो हे सत्य तुम्हाला या रात्री अनुभवायला मिळेल. तुमच्या प्रियजनाच्या डोळ्यातील समाधान पाहून तुमचं मन भरून येईल आणि तुम्हाला जाणीव होईल की जगातील सर्व सुखापेक्षा कुटुंबाचं प्रेम हे श्रेष्ठ आहे. मेष राशीच्या जातकांनो, 16 मेची ही अमावस्या तुमच्या आर्थिक जीवनात एक क्रांती घेऊन येणार आहे. गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुम्ही पैशाच्या बाबतीत जो संघर्ष केला, जो संयम राखला, त्याचे फळ मिळण्याची वेळ आता आली आहे. शनीची ही विशेष चाल तुमच्या धनभावावर अशा प्रकारे प्रभाव टाकणार आहे की उत्पन्नाचे नवे मार्ग आपोआप मोकळे होतील. ज्या गुंतवणुकीतून तुम्हाला आशा सुटली होती तिथून अचानक लाभ मिळण्याचे संकेत आहे. तुमची तिजोरी आता रिकामी राहणार नाही, कारण नियतीने तुमच्या कष्टाचं सोनं करायचं ठरवलं आहे. मेष राशीच्या जातकांनो, नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते आता सत्यात उतरताना दिसेल. तुमच्या कष्टाची दखल आता वरिष्ठ घेतील आणि तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार पदोन्नती किंवा मानसन्मान प्राप्त होईल. अनेकदा तुम्हाला असं वाटलं असेल की इतकं काम करूनही मला क्रेडिट मिळत नाही, पण या अमावस्येला शनिदेव स्वतः तुमच्या पाठीवर शबासकीची थाप देणार आहेत. व्यवसायातील अडकलेले व्यवहार मार्गी लागतील आणि आर्थिक विवंचनेतून तुमची कायमची सुटका होईल. हा काळ तुमच्यासाठी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, ही अमावस्या तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की गरिबी आणि कमतरतेचे दिवस आता इतिहास जमा झाले आहे. पण लक्षात ठेवा, हे धन केवळ उपभोगासाठी नाही तर तुमच्या भविष्याला सुरक्षित करण्यासाठी आहे. या रात्री शनीची ऊर्जा तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी देईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती भविष्यात अधिक मजबूत होईल. जेव्हा तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ झालेली तुम्ही पाहाल तेव्हा तुमचं मन कृतज्ञतेने भरून येईल. तुमच्या कष्टाच्या घामाचं रूपांतर आता सुखाच्या मोत्यात होणार आहे. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. मेष राशीच्या जातकांनो, 16 मेच्या या पवित्र अमावस्येला शनीच्या कोपापासून वाचण्यासाठी आणि त्यांची कृपा मिळवण्यासाठी भक्ती हाच एकमेव मार्ग आहे. ही रात्र तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता जाळून टाकण्याची संधी आहे. या रात्री जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने भगवान हनुमानाची आराधना केली तर शनिदेव अत्यंत प्रसन्न होतात, कारण हनुमानाचे नाव घेताच शनीचा त्रास संपतो असे मानले जाते.
आहे. तुमच्या मनातील सर्व भीती, सर्व शंका हनुमंताच्या चरणी अर्पण करा. ही अमावस्या तुम्हाला संकटातून मुक्त करून एका सुरक्षित आणि सुखी भविष्याकडे घेऊन जाणारा पूल ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या रात्री एक छोटासा पण अत्यंत प्रभावशाली उपाय नक्की करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि तिथे बसून हनुमान चालीसाचे पठण करा. तुमचे कितीही मोठे संकट असो, कितीही जुना आजार असो किंवा आर्थिक अडचण असो, महाबली हनुमानाची गदा तुमच्या सर्व शत्रूचा आणि अडचणीचा नाश करेल. तुमच्या अंतरात्म्यातून जेव्हा जय श्रीराम आणि जय हनुमानचा घोष येईल, तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्या पाठीशी एक अफाट शक्ती उभी आहे. आता घाबरायचं कारण नाही, कारण तुमचे रक्षणकर्ते साक्षात बजरंगबली आहेत. मेष राशीच्या जातकांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की शनिदेव आणि हनुमानजीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी, तर ह्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मनातील इच्छा आणि श्रद्धा व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने जय महाबली हनुमान कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असे नक्की लिहा. तुमची एक कमेंट तुमच्या श्रद्धेची पावती ठरेल. आणि अशाच नशिबाच्या गुपितासाठी आणि अचूक राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची श्रद्धाच तुमच्या विजयाचा मार्ग सुखकर करेल.